हृदयी कळवळा वैष्णवांचा. बुवा हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे नेमकं काय हो? हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय नीट ऐका. जर दररोज कपाळाला चंदनाचा टिळा लावाल, गोपीचंद भुक्का लावाल, बाळूमामाचा भंडारा लावाल, तर हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे ठेच तुम्हाला लागली, दुःख मामाला होतं, वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतात. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकेला आदमापूरचा देव तुमच्या दाहून येणार. पण मामाचा हृदया येशी तेव्हा देशी आईसा सजी उदार उदार अंतकरणाचा देव तुमच्या गावात येऊन बसला या. पण मामाचा हृदया बाळू मामा अगोदर काहीतरी घेतात आणि मग काहीतरी देतात. मग आता सगळ्या बसलेल्यांना एकच प्रश्न पडला असेल, बुवा कीर्तना सांगताय देव अगोदर काहीतरी घेतो, मग आम्हाला सोपं करून सांगा नेमकं बाळू मामा आधी काय घेतात, काय मागतात? महिला मंडळ तुम्ही नेहमी या बाळूमामाच्या मंदिरावर येता बरोबर का नाही आजीबाई? सारखं येता दर्शनाला. तुम्ही बाळूमामाच्या दर्शनाला जा, गावातल्या देवाच्या पाया पडायचा, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडायचा, किंवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या पाया पडायचा. खरं सांगा देवाच्या पाया पडाय गेल्यानंतर देव कधी मागं सरला का? थांबा 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 थांबा, आधी पैसे टाका मगच माझ्या पाया पडा. हा मामा झालं का? सरला का देव माग? आधी पैसे टाका मग पाया पडा. नाही होय देवाचं तरी काय चुकतंय? तो तर काय कीर्तनकार आहे होय? आम्ही किती कळत होईना भिकारी पण नाहीचा वारकरी. तसं तर तुमचा पैसा मागत नाही, दहन दौलत मागत नाही, शेतीवाडी दाग दगन किंवा सातबारा नाव करून घेत नाही. आलाय कीर्तनाला चांगलं घेऊन जा. मामा मागतात काय? थोर प्रेमाचा भुकेला किंवा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ द्यायला. मामांवरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी मामा प्रतिमानामध्ये असतील तर ते आदमापूरचा देव आपला होतो. आणि एकदा देव आपला झाला की मग हरी आला हाता मग कैशी भय चिंता. देव जर आपल्यासारखा झाला की मग मागे पुढे उभा राही संभाळीत आलियागद निवारा. या चिंता करायची गरज नाही, फक्त देव आपलाच झाला पाहिजे. आपलाच केला संत सद्गुरू बाळूमामांनी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ह्या मामाला उपमा देवी कशाची? बाबा पहाटेच्या पाऱ्यामध्ये तुकाराम महाराज देवपूजा करत होते, गोपीचंद उघडत होते आणि तुकाराम महाराजांची देवपूजा होती बरं का, आपल्यासारखी नव्हती. तुकाराम महाराजांची देवपूजा चालू असताना देहबान विसरायची. आपली देवपूजा असते हरिमुखी म्हणा आणि खोड गोळी उघडत भावकीला शिव्या घालणार गडे आपण. आणि आपली तुकाराम महाराजांची बराबरी व्हायची अजिबात नाही. तुकाराम महाराजांच्या सहज मनात प्रश्न आला, जसा चंदन उघडल्यानंतर हा झिजून नष्ट होतोय, त्याचं कार्य पूर्णत्वाला जात आहे, अस्तित्व संपतंय, त्याप्रमाणे मामा या विश्वामध्ये असावेत. या विश्वामध्ये आले, संसाराचा त्याग केला, गणगोत्र मित्र परिवार अपेष्टाचा त्याग करून एक देह धरलं या जगाचं कल्याण. आणि जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह मामाने खर्च केला, जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह खर्च केला. तुकाराम महाराज म्हणतात जसा चंदन उगवल्यानंतर झिजून नष्ट होतो त्याप्रमाणे मामा या विश्वामध्ये आले आणि स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला. आणि हा जगभर भक्ती नावाचा सुगंध पाठीमागं दरवळत ठेवला. म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन कसे, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैशे तुम्ही जगी संत जन. मग आज आमच्या गावात आला कशा करता? अवतार तुम्हा धराया कारण मामा आली उधराया जन उधराया जड उधराया जीवा. कैसा या अर्थाचा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा बाळूमामाचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल. नियोजन पाहिजे सर्वांना ज्ञात या आपल्या पावन आणि पवित्र केज भूमीमध्ये या कानडी मळी या भूमीमध्ये संत सद्गुरू बाळूमामाचं सुंदर देखणं भव्य दिव्य असं हे अधिष्ठान आहे. आणि या सुंदर अशा अधिष्ठानावरती संत सद्गुरू बाळूमामाचा प्रतिवर्षीप्रमाणे चालू असेल हा यात्रा भंडारा सोहळा. बहुतेक बाळूमामाच्या नियमाप्रमाणे किंवा आदमापूरच्या नियमाप्रमाणे आदमापूरचा भंडारा झाला की मग सगळीकडे भंडारा करायला मान्यता आहे. कारण देवासोबत भंडारा कधी करायचा नसतो, ते देवाला वरचढ केल्यासारखं असतं. मामा करूच नाही देवासोबत. बहुतेक देवाची बराबरी करावी एवढा आपला अधिकार नाही. आदमापूरचा भंडारा झाला, हा जन्मोत्सवाला जन्मोत्सव करा, पुण्यतिथीला पुण्यतिथी करा, पण ज्यावेळी आदमापूरची यात्रा असते त्यावेळी आपली यात्रा होत नाही. आदमापूरची यात्रा झाली की मग आपल्याला मान्यता आहे. आता गावोगावी यात्रा चालू आहे, 2 महिन्यांनी यात्राच करतोय. हा आणि वरिष्ठाला सुद्धा बुवा गावाला सकाळ सुद्धा यात्रा चालू आहे त्या बुवा. त्यामुळे सध्या सगळीकडे मामाचा कार्यक्रम चालू आहे. आणि तो यात्रा तो पर्व काळ साधून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हा या भंडाऱ्याचा सोहळा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. प्रथमतः आलेली तुम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग
या गावाहून बाहेर गावून आलेले बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या कीर्तन सेवेसाठी ज्यांचे सुंदर समर्पक साऊंड सिस्टीम या अगदी गोड साऊंड सिस्टीम दादा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो या कीर्तन सेवेसाठी ज्यांची मृदंगाची गोड साथ आहे आपल्या परिसराचं वैभव आदरणीय नाव काय गोरक्ष महाराज वा अगदी गोड या ठिकाणी मृदंग वाजवतात ज्यांचे सुंदर अशी गायनाचे साथ आहे आदरणीय नाव सांगा मला नावच माहित नाही तुमचं रामराजे महाराज असतील भोळ महाराज असतील माझ्यासोबत आलेले दत्ता महाराज असतील आपल्या गावचं सर्व निष्ठावंत भजनी मंडळ महिला मंडळ असेल विनकरी बाबा टाळकरी मंडळी सर्वांचं मनापासून आभार ज्यांच्या माध्यमातून सेवा मला वाटते पाठीमागच्या वर्षी आदरणीय आमचे जगदीश दादांनी फोन केला होता बरोबर याही वर्षी त्यांनी फोन केला ते तारीख बुवाची घ्यायचं कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे असतं बहुतेक हा अगदी गोड सर्व प्रेमाची माणसे आहेत आदरणीय आमचे या ठिकाणी मनापासून जी मामाची सेवा करतात रवी महाराज मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी इथं कीर्तनाला म्हणून नाही बरं आमचा गाडी सुद्धा रवी महाराजांचा फार विषय निघतो मध्ये ती लग्नाची तुम्ही पत्रिका पाठवली मी माफी मागतो मला नाही लग्नाला जमलं ह्याला काय काय होतंय सकाळ संध्याकाळ कीर्तन असतात बहुतेक 8-8 10-10 दिवस लोकांनी गावात बॅनर लावलेले असतात तिथं माझा नाईलाज होता आता मी 100% आलो असतो त्यावेळी पत्रिका पाठवली तेव्हा आमचा विषय झाला मामा मी गाडीमध्ये कलाकाराला दाखवलं म्हणजे मामांचं लग्न आहे आपल्याला जावं लागेल पण काही कारणास्तव जाता येणार नाही त्यावेळेस आमचा विषय निघला होता त्यावेळेस मला हे सगळं आठवलं तुमचा फोन आला की मला सगळं हे मंदिर हे सगळं आठवतं बहुतेक फोन आला की बरं का येरेवारी नाही लवकर आठवत ते मला सगळं आठवलं त्यावेळेस आमचा गाडीत विषय झाला आदरणीय रवी महाराजांचं जर वर्णन करायचं झालं म्हणजे मी दारात आहे म्हणून त्यांचं वर्णन करत नाही बाबा खऱ्या अर्थानं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली बहुतेक जो मामाने नियम लागू करून दिला तो त्यांनी पाळला आज या ठिकाणी लोकांची सेवा करतात कुणाच्या अडचणी साकडं सोडवण्याचा प्रयत्न ते मनापासून करतात खऱ्या अर्थानं एक जरी तुम्ही साकडं सोडवलं तरी तुम्हाला जर फरक पडला तर लाखाने द्यायला लोक बसतात आणि सध्याच्या काळात बाळूमामा म्हणलं की किती बी पैसे द्यायला बसलेत मामा लय पैसे देतात लोक हा मला लोक म्हणले बुवा मंदिर बांधा आम्ही तुम्हाला ₹1,00,000 लगेच देतो 4 वर्ष झालं कीर्तन करतोय मंदिर बांधायचं असतं दाखवाय नाही असलं मंदिर बांधलं असतं पण ते आपल्याच्यानं पुढे झालं पाहिजे नाही आपण करतोय पुढचा करल काय माहित गोवा लोकांनी मंदिरे बांधायचं लय सोपं आहे पण ते टिकवणं लय अवघड आहे कारण बाळूमामा देव असा या भक्ताला लोण्याचा गोळा आणि वैराला खैराचा इंगळ आहे होतंय तेवढं होतंय तोपर्यंत केलं पाहिजे जर नाही हे करणं झालं ना मामा कर्नाटकामध्ये गावची गावं ओस पडल्यात सुखाचं नाही हे करणं जावे त्याच्या वंशात देवाकडे मनापासून रवी महाराज तुम्ही सर्वजण मामाची भक्ती करता खऱ्या अर्थानं कमवायचं म्हणलं तर या मंदिराच्या जागेवरती तुम्ही आतापर्यंत किती आलिशान मोठा बंगला बांधला असता पण मी स्वाभिमानानं छाती ठोकून सांगेल मामाची सेवा करून अजून सुद्धा साध्या घरामध्ये राहणारा फक्त बाळूमामाचा मी आतापर्यंतचा एकच भक्त बघितला रवी महाराज बोलतो समाधान वाटतं आम्हाला इथं आल्या मामा बंगल्याचे राहण्यास सुख नाही यात राहण्यास सुख मी पाठीमागच्या मुक्कामी आलतो इकडे कीर्तनाला गेलतो म्हणून का आनंद वाटतो मामा ही साधी लोक सुखी लोक आहेत लय श्रीमंत लोक आहेत मामा आपल्या घरी आले म्हणजे आपला बंगला झाला विषय संपला मी मला सांगितलं आणि मंदिर छोटा असो अथवा मोठा असू द्या इतक्या दिवस तुम्ही लहान मंदिरामध्ये सेवा केली मामाने तुमच्या सेवेला फळ दिलं भव्य दिव्य सुंदर देखणं मंदिर उभारलं मला एक कळतं बाबा मंदिर छोटा असो अथवा मोठा असो देव तोच असतो तुम्ही टेबलवर बसून जेवण केलं काय आणि मातीत बसून जेवण केलं काय घास पोटात जातो का नाही त्याप्रमाणे सेवा तुम्ही मोठ्या मंदिरात करा अथवा छोट्या मंदिरात करा सेवा ही मामापाशी जाते तुम्ही सर्वजण मोठ्या प्रेमाने मामाची सेवा करता तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सेवेला भाळून देव आलाय रवी महाराज सहसा देव कुठं जात नाही बाळूमामा देव असाय मामांचं सांगणं ऐका ज्या ठिकाणी माझी सेवा चालू आहे ज्या ठिकाणी माझी भक्ती चालू आहे ज्या ठिकाणी माझी चाकरी चालू आहे त्यांनी ऐका अरे जर मनापासून माझी सेवा करत असाल ज्या ठिकाणी माझी मनापासून चाकरी करता या जर मनापासून सेवा करत असाल तर तुम्हाला माझ्यापाशी यायची गरज नाही मनापासून माझी भक्ती करत असाल तर आदमापूरचा देव चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मामाचा म्हणून आपल्या सगळ्यांच्या भक्तीला भाळून हा आदमापूरचा देव या भूमीमध्ये विराजमान झाला गेले कित्येक वर्ष झालं मामाची सेवा चालू या आणि तोच मामांचा वर्षातील मोठा सोहळा म्हणजे हा आदमापूरचा जसा भंडारा आहे तसा या आपल्या गावाचा भंडारा त्या भंडाऱ्यानिमित्त हा भगवंताचा पवित्र नामचिंतनाचा सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे संपन्न होतोय आलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो या ग्रामदैवताचे निधनवाद गुरुवर्याच्या चरणी निधनवाद सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरु बाळूमामाचे निधनवाद वाणीला आरंभ विठला अभंग संत तुकाराम महाराजांचा 4 शरणाचा आहे संताचा अधिकार कार्य व्यक्त करणारा अभंग आहे नीट ऐका अभंगामध्ये प्रवेश करायचा मामा 3 वर्ग देव संत आणि माणूस आजच्या कीर्तनामध्ये आपल्या सगळ्याला
फक्त देव आणि संत हा वर्ग पाहायचा, माणसाबद्दल काय पाहायचं नाही. देव जाऊन आणावा लागला. संत बाळूमामा तुमच्या गावात स्वतः आली आणि तुम्हाला मला आज नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. देव आणावा लागला कारण आहे धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी. आपल्या पळीशी भक्तजना अधर्म वाढला, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला की मग मामा पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही. गाय स्वरूप घेते देवाच्या दारात जाऊन उभा राहते आणि त्याला आणते आणि 28 युग अक्षय नावाच्या विटेच्या तुकड्या उभा करते. आणि रूपा बळी करुणी खळी हरिदासी येत नाही, त्याला जाऊन आणावं लागतं. नीट ऐका, आणावं लागतं देवाला. आणि स्वतः येतात संत. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्याच मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक, आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावात किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. म्हणजे येताना सुद्धा येतो म्हणले, जाताना सुद्धा जातो म्हणले. कसं काय? काळावर सत्ता आहे, दुसरं काय नाही. काळ म्हणजे काय? मरणावर सत्ता आहे बाळूमामाची. जन्मावर सत्ता आहे, मरणावर सत्ता आहे. माणूस म्हणून जन्माला तुम्ही काही चुकवू शकताय, पण जन्म मरण आजपर्यंत कधी कोणी चुकवलं नाही मामा. जन्माला मरणार तरी कालबाधित सत्य, पण मामा जन्माच्या मरणाच्या पुढचे. तुम्ही माणूस म्हणून जन्माला काही चुकवू शकताय, फक्त जन्म मरण कधी कुणाला चुकवता आलं नाही. बघा तुम्ही माणूस म्हणून जन्माला का नाही, शास्त्रानं आपलं 3 सोळ पाडलं मामा. किती हो? 3 सोळ. पहिला 16 माणसाचा जन्माचा, दुसरा 16 माणसाचा लग्नाचा आणि तिसरा 16 माणसाचा मरणाचा. किती झालं मामा? 3 सोळ. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. त्या 3 सोहळ्यातला एखादा 16 हुकवता येतो. कुठला? जन्माचा, लग्नाचा आणि मरणाचा. हे 3 एक 16 हुकवता येतो. कुठला? बऱ्याच गाड्यांचा हुकला, तुम्ही वाचला, पण त्याला पर्याय नाही. आता काय पर्याय नाही त्याला? नाही पर्याय नाही त्याला. काय कीर्तन नाही पर्याय त्याला. तुम्ही जन्माला आला, जन्म मरण दोन्ही कधीही चुकवू शकत नाही. काही चुकवा, पण जन्म मरणावर कुणाची सत्ता नाही. पण बाळूमामाची जन्मावर सत्ता, मरणावर सत्ता, निसर्गावर सत्ता. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती मामापशी. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तिन्ही काळावर सत्ता मामाची. म्हणून जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा गाळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबतशी तुकाराम तुकाराम राम गीता कापी यम. द्याल तेवढी प्रमाण कमी. काळावर सत्ता असणारी संत आली. येत असताना 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संत, 18व्या शतकामध्ये संत सद्गुरू बाळूमामांचा अवतार कार्य तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं. तसं पाहायचं झालं तर बाळूमामाचं अवतार कार्य सगळ्या संतांपेक्षा थोडं वेगळं आहे मामा. जन्माला आले ते सामान्य नाही. अवतार घेतला होता हलसिद्धनाथाच्या कृपेने. सगळ्याला माहिती, मी धावतं सांगतो ना अभंगकडे बोलतो. भगवान शंकरानं या विश्वामध्ये अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला होता. पण का अवतार घ्यायचा होता महादेवाला? त्याचं कारण आहे. आज बाळूमामा तुमच्या गावात का आले इथपर्यंत मला यायचंय त्यांना. शंकराला अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला, पण देवाला जर अवतार घ्यायचा म्हणलं की संत व्हावं लागतं. आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अवतार घ्यायचं म्हणलं की देवाला संत व्हावं लागतं. संत होण्यासाठी माणूस व्हावं लागतं, आणि मग माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागतं. एवढा भाग्यवान माणूस कोण, एवढा पुण्यवान माणूस कोण ज्याच्या पोटी महादेवानं जन्म घ्यावा. महादेवानं कुस निवडली अकोळगावची सुंदरा माता वडील मायप्पा. ते म्हणतात बुवा अहो त्यांचं काय पुण्य होतं? बाळूमामाच्या आई सुंदरा माता वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करत होते. माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची सेवा करत होते. आपल्या कुळाचं कुलदैवत कर्नाटकातली चिंचणी गावच्या मायाक्का देवीची मनोभावी सेवा करत होत्या. एक दिवशी हलसिद्धनाथाला प्रार्थना केली, ए देवा लहानाची मोठी झाली, तुझ्या दारात काय मागितलं नाही. एक मागते, पुत्र दे आईसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. ए देवा माझ्या पोटी पुत्र दे, ज्यानं जगाची सेवा करू दे. कोणाला विनंती केली? हलसिद्धनाथाला. आता रोज तुम्ही इथं म्हणता बघा, मामाच्या मंदिरात तळावर बाळूमामाच्या नावाने चांग बोला, हलसिद्धनाथाच्या नावाने चांग बोला, मुळी महाराजांच्या नावाने चांग बोला. पण असं कधी कुणाला प्रश्न पडला का हो? मुळी महाराज बाळूमामाचं गुरु होते आम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण जर हलसिद्धनाथाचं नाव सारखं घेतात तर मग हलसिद्धनाथ कोण हे बी कळलं पाहिजे. एक सांग का तुम्हाला, हलसिद्धनाथ देव जर आज तुम्हाला नाही कळाला तर बाळूमामा पूर्ण कळून सुद्धा अपूर्ण आहेत बरं का. कारण हलसिद्धनाथाशिवाय मामाचं कार्य चालू होत नाही. आज जरी आदमापुरात कुठलं शुभ कार्य करायचं झालं तर आप्पाच्या वाडीला जाऊन हलसिद्धनाथाला कौल लावला जातो या, आणि हलसिद्धनाथाने कौल सोडला तर आदमापुरामध्ये शुभ कार्य होतं या. म्हणजे एवढा मान ज्या हलसिद्धनाथाला दिला, ते हलसिद्धनाथ म्हणजे कोण किंवा हलसिद्धनाथ म्हणजे काय? ऐका, बाळूमामा ज्या देवाच्या कृपेने जन्माला आले ते हलसिद्धनाथ म्हणजे एक माणूस आहेत मामा. मी मगाच सांगितलं, देव किंवा संत होण्यासाठी आधी माणूस व्हावं लागतं. माणूस झाल्यानंतर मग देवत्वाच्या संतत्वाच्या पदवीला जाता येतं. बहुतेक रवी महाराजांचं गुरु आदरणीय कोंडीबा महाराज, बरोबर का बाबा? ते माणूसच आहेत की, पण आज अख्खं जग त्यांना देव मानतंय का? त्यासाठी आधी माणूस व्हावं लागलं का नाही?
मग देव होता येतं, मग संत होता येतं. तसं हलसिद्धनाथ माणूस होते. कर्नाटकामध्ये निपाणीच्या सरकारकडे मामा सेवेला होते. बरं, सेवा म्हणजे काय? जुन्या लोकांना काय काम होती मामा? गाया गुरं राखायची आणि शेती करायची, एवढीच काम होती. गाया राखायचं काम त्यांना दिलं आणि रोज गाया राखायची. एक गाय रोज चोरून दूध द्यायची. हे एका सेवकानं पाहिलं सरकाराला, म्हणजे तिकडं कर्नाटकामध्ये सरकार म्हणजे सरपंच. सरपंचाला सांगितलं, सरपंचाने डावर असला, हा चोरून गायचं दूध पितोय काय, पण ज्या गायचं रोज चोरून दूध पित होते त्या दुधामध्ये चिक टाकला. चिक कळतो तुम्हाला? भाऊ आता गायला चिक असतो. गाय वेल्या वेल्या काय म्हणतात तुमच्याकडं? गायच्या दुधाला वेल्या वेल्या चिक म्हणतात ना. आता नीट आहे का? तुम्ही म्हणताल बुवा गायच्या दुधामध्ये चिक टाकाय काय काय उपयोग आहे का? गायला चिक असतोय की? बहुतेक नीट आहे का? गायीचा चिक वेगळा आणि मारुतीला आपण माळ करून वाहतो त्या रुईचा चिक वेगळा. असं हा, गायीचा चिक वेगळा आणि रुईचा चिक वेगळा. बहुतेक हे आपली मराठी भाषा आहे मामा. हा, एका शब्दाचं दोन अर्थ असतात. किती? एका शब्दाचं दोन. गायीचा चिक वेगळा, रुईचा चिक वेगळा. एका शब्दाचं दोन अर्थ असतात. बघायचं का तुम्हाला? नीट आहे का? 2 मिनिट आहे का? शास्त्र सांगतं या संत एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक, एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं आणि 2, एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. काय म्हणला बुवा? लबाड बोलता काय? 2 गोष्टी म्हणतात फिरून तेच सांगतात. बहुतेक हेच आपल्या मराठी भाषेत सौंदर्य. माणसाच्या गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? ती जाऊ दे मामा, ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? महाराज कोण्या बोलवला बघा म्हणते. लय शास्त्राशी राही नको ऐका. शास्त्र सांगतंय नाथबाबांच्या घरच्या 2 गोष्टी संपत नव्हत्या. एक पुराण आणि दुसरं पुराण. पहिलं पुराण पोली पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं आणि दुसरं पुराण पोथी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं. एका शब्दाचं 2 अर्थ. गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? एक शब्द का नाही? असली 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 पाहिजे का असली पाहिजे? एक तर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलाय, तुमच्या गळ्यात माळ असली पाहिजे आणि असलीच पाहिजे. घातली पाहिजे माळ. माणूस म्हणून जन्माला आलोय, हा जन्म सोडला तर दुसरा जन्म नाही, देवाकडे जायचा. माळ घातलीच पाहिजे. आणले बस, विषय संपला. माणूस म्हणून जन्माला आलाय, गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असलेली, असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बरं, ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? माळ ही गोष्ट अशी आहे, मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे. आणि त्यापेक्षा सोपं सांगू, इथं बसलेलं सगळे नाही का, तुम्हाला माळ ही गोष्ट अशी मामा, होत असेल तर घाला, घातली तर मरेपर्यंत काढू नका. नाही, एक तर माळ घाल, तुम्हाला होत नाही ना, घालूच नका. आणि घातली तर मरेपर्यंत काढू नका. त्यापेक्षा साधन सरळ सोपं सांगतो, तुम्ही साधी लोक म्हणून ऐका. एकेकाळी तुमच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल. बघा, तुमच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल, फक्त पोटात मळ नसावा. तुमच्यासारखा माळकरी पोटात मळ नसावा. तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना मनात आली की समजायचं आपण माळकरी झालो. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आनंद झाला की म्हणायचं मग आपण माळकरी झालो. काय पाहिजे दुसरं बुवा? चांगलं बघा. एवढं सांगण्यासाठी कीर्तन नाही, झालं गेलं जाऊ दे, इथून पुढे आता चांगलं जगा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा चांगलं जगा. एक तर माळ ही गोष्ट अशी आहे, मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे. एक तर घालून आणि घातली तर मरेपर्यंत काढू नये. मध्ये आमच्या वारकऱ्यांची लई मोठी परीक्षा झाली. रोग आलता 4 वर्षापूर्वी, कुठला तरी. कुठला आलता? करोना आलता का कोरोना आलता ते सांगा. करोना म्हणल्यावर असं वाटलं लई मोठी करोनाच केली आमच्या त्यानं. करोना नाही, कोरोना नावाचा रोग आलता मामा. त्या कोरोनामध्ये आमच्या वारकऱ्याची मामा लई मोठी परीक्षा झाली बघा. जे आमच्यातलं गडी त्या परीक्षेमध्ये पास झालं का नाही, त्यांच्या गळ्यात अजूनही हाय त्या. आणि ज्यांनी काढून पांढरी भांडी ते गडी नापास झाले, त्यांना ठेवा. हा, मग आपण कुठल्या कॅटेगरीत बसतोय बघून घ्या. माळ ही गोष्ट अशी आहे, होत असेल तर घालून घातले तर मरेपर्यंत काढू नका. एक माळ गळ्यामध्ये जपली पाहिजे मरेपर्यंत. आणि दुसरी गोष्ट नामचिंतनाच्या बळावर जपली पाहिजे. ही मराठी भाषा वळवळ तशी वळते. यामध्ये 2 प्रकारचा चिक. गाईचा चिक वेगळा, मारुतीला वाहतो त्या रुईचा चिक वेगळा. रुईच्या चिकाचं शास्त्र असते मामा. रुईचा चिक जो पांढरा असतो तो गळ्याच्या खाली गेला की माणूस जगत नाही. डॉक्टर करा, वैद्य करा, दवाखाना करा, त्याला काही उपयोग नाही. बहुतेक कर्नाटकी भाषेमध्ये दूध म्हणजे हल आहे. हाल म्हणजे काय? दूध म्हणतात कर्नाटकामध्ये. हाल म्हणजे दूध. आणि त्यामध्ये दुधामध्ये टाकलेला तो रुईचा चिक पिऊन प्राशन करून जगाला सिद्ध करून दाखवला. हाल म्हणजे दूध पिऊन सिद्ध केलं, हाल सिद्ध केलं, हाल सिद्ध केलं. तेव्हापासून हाल सिद्ध हे नाव पडलं. जर आळंदीला गेला तर ज्ञानोबरांची जिवंत समाधी आहे, तशी त्या आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाची संजीवन जिवंत समाधी आहे. त्या हलसिद्धनाथाच्या पुढे बाळूमामाच्या आईनं हात जोडले. हे देवा विनंती या,
पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. विनंती आहे माझ्या पोटी पुत्र असा दे ज्याने अख्ख्या जगाची सेवा करावी. हे बिर्द सुंदरा मातीने मागितलं आणि त्या बिर्दाग्र असतो भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि मामाने अवतार धारण केला 4:23 बोला बोला बाळ मामा चढावलं. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची जन्म 4:23. ऐका मामाने जो अवतार घेतला मामाचे जन्माला आले ते सामान्य नाही. जन्माला आल्यापासून लई चमत्कार केली. जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केली. चालू लागले रांगू लागले बोलू लागले. मामाने स्वतःचा पोषक निवडला. हातामध्ये काठी कपाळाला भंडारा मस्तकावरती फेटा पायामध्ये कोल्हापुरी चप्पल हातामध्ये कडा पायामध्ये तोडा आणि जगाचा मालक संत मामा जन्माला आला. त्रैलोक्याचा वाणी भोळा भंडारे आला गोगाडी टाकूनी खांद्यावरी पिवळा भंडारा लावणे कपाळावरी बाळूबाबा करा शिवशंभू अवतारी बाळूबाबा करा शिवशंभू अवतारी फळाला आली माया बापाची पुण्याई हरसिना नाथाची कृपा झाली भक्त ठाई अन्यायाला वाचा फोडी सत्वरी हो अन्यायाला वाचा फोडी सत्वरी बाळूबाबा करा शिवशंभू अवतारी इडा पिडा करुण तळी गोदारी गाण खातो कणे आंबीला बाबा आनंदानं भरली सुखाने जोडी भक्ताची पुरी बाळूबाबा करा शिवशंभू अवतारी. जगाचा मालक संत मामा जन्माला आला. जन्माला आले ते सामान्य नाही. जन्माला आल्यापासून जगाचं कल्याण केलंय. आज मामा तुमच्या गावात आले कसं करता ऐकून जा. कल्याण करण्यासाठी उद्धार करण्यासाठी. बाळू मामा काल जगाचं कल्याण करत होते. मामा आज जगाचं कल्याण करत आहे. मामा उद्या जगाचं कल्याण करत राहणार. बहुतेक बाळू मामाने काल जगाचं कल्याण केलं आज केलं उद्या करणार. काल जगाचा उद्धार केला आज उद्धार करतात उद्या करत राहणार. त्यापेक्षा साधं सरळ सोपं सांगतो ऐका. मामा काल होते आज आहेत उद्या राहणार. नवे नवे चंद्र सूर्य तारे तोपर्यंत मामा 65 झाल्यावर चुकतंय व काहीतरी काय तुम्ही सांगा. चंद्र सूर्य तारे तोपर्यंत मामा आहेत म्हणता का? नाही 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 चुकीचं आहे. ऐका चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळू मामा आहेत हे म्हणणं लई चुकीचं या. उलट 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 जोपर्यंत संत बाळू मामा आहेत तोपर्यंत जगात चंद्र सूर्य तारेत मान्य करावं लागलं आपल्याला. अरे ज्या दिवशी ज्ञानोबा तुकोबा संत बाळू मामा सारखे संत नसतील त्या दिवशी जगायचं कसं वागायचं कसं मरायचं कसं आम्हाला कळणार नाही. त्या दिवशी ही जगबुडी आल्याशिवाय राहणार नाही. या